गाई मातेचा नमस्ते मंडळी, मी करुणा बंद्रे पुन्हा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे गार्लिक पनीर कटलेट। तर तुम्हाला मी फटाफट बोलायच्या आधी फटाफट रेसिपीला आपण सुरुवात करूया। आज मी किचन मध्ये करायला घेतलंय कारण की चुलीजवळ खूप गरम होते, त्याच्यामुळे मी आज घरात किचन मध्ये करायला घेतलंय। तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला। गार्लिक पनीर कटलेटला लागणारं साहित्य आहे गार्लिक म्हणजे लसूण खूप घ्यायचं आहे आपल्याला, मिरच्या तुमच्या अंदाजे तिखट करायचे, कमी जास्त तिखट करायचे तर तुमच्या अंदाजे हिरव्या मिरच्या घ्या, एक कांदा घ्या, एक शिमला मिरची, व्हेजिटेबल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, गाजर, हिरवा वाटाणा काही असेल ते घेऊ शकता तुम्ही। मी शिमला मिरची आणि गाजर घेतले, कोथिंबीर घेतले, एक बटाटा घेतलाय, पनीर पाव किलो घेतलंय। तर आता मी सगळं दाखवते तुम्हाला। मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे कस्तुरी मेथी घेतले मी एक चमचा चाट मसाला घेतलाय, एक चमचा लाल तिखट घेतले, एक चमचा धना पावडर घेतले, एक चमचा गरम मसाला घेतलाय, मीठ चवीनुसार घ्यायचंय। शेंगदाण्याचा कूट मी 4 चमचे वापरणार आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि ब्रेडचा चुराही घ्यायचा आहे, तो तुम्हाला दाखवते। ब्रेडचा चुरा घेतलाय मी, ब्रेडचा चुरा 4 चमचे घेतलाय मी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता पॅन मध्ये मी थोडंसं तेल घेते, तर आता आपण लसूण टाकूया। तेल टाकलंय, लालसर होस तर आपण फ्राय करूया। गोल्डन ब्राउन आपला लसूण झालाय, आता आपण त्याच्यात हिरवी मिरची ऍड करूया। आता आपण हे थोडंसं थंड करूया आणि भाज्या फ्राय करून घेऊया। इथं का तर आपण त्याच्यातलं राहिलेलं तेल आहे त्याच्यातच गाजर पण फ्राय करून घेऊया। गाजर थोडा फ्राय झाला तर त्याच्यातच आपण शिमला मिरची पण ऍड करायची। फ्राय केल्याने भाजी थोडीशी टेस्ट चांगली येते भाज्यांना। तर थोडंसं होऊ दे आपला गाजर। तर आता आपण ह्याच्यात शिमला मिरची ऍड करूया। गाजर थोडा फ्राय झालाय, तेल खाली पडतं ना चमच्याचं, मिक्स कर आता आपली शिमला मिरची पण झाली आहे फ्राय करून। आपली शिमला मिरची पण झाली आहे रेडी। आपण गॅस बंद करूया आणि हे मटेरियल मिक्स करूया। चला मटेरियल मिक्स करायला घेऊया। आता पनीर मी खिसून घेतलंय या प्रकारे। थांब ना, असं मधूनच कुठून टाकतोस म्हणून तर नाही ना व्यवस्थित। थांब, पनीर मी याप्रमाणे खिसून घेतलंय बारीक। आपण आता पनीर टाकून घेऊया सगळं ह्याच्यात। टाकलं जातो तो बोलून सुद्धा कसा निर्लज्ज आहे रे तू। हा कट करते
एक बटाटा होता तो खिसून घेतलाय याप्रमाणे. आता तो पण आपण त्याच्यात मिक्स करूया. एक कांदा घेतला होता तो बारीक कापलाय, आपण तो टाकूया. मिरची गार्लिक आपण फ्राय केलं होतं ते टाकूया. कोथिंबीर टाकूया. शिमला मिरची गाजर आपण फ्राय केलं होतं ते तेलासकटच सगळं घ्यायचं आपल्याला. ते सगळं टाक त्याच्यात. कारण की मी माझा कॅमेरा लवकरच गरम होतोय, का होतं मला समजत नाहीये. तर मी ह्याच्यात सगळे मसाले ॲड केले. आता आपण त्याच्यात कस्तुरी मेथी ॲड करूया. आता हे मटेरियल माझं मिक्स झालंय. आता ह्याचे आपण कटलेट्स करूया. थोडा लांब घे, थोडा लांब घे. ह्याप्रमाणे आपण गोल करून घेतले. का ते ब्रेडचा चुरा आहे. थांबवला नाही मी. याप्रमाणे रोल झाले आपण ते ब्रेडच्या चुऱ्यात टाकायचे. आणि असे आपण सगळे बनवून घेणार आहोत. नको ना तुले, त्यात आपण हे सगळे असे बनवून घेऊया. तर याप्रमाणे कटलेट सगळे बनवून घेतलेत मी. आता आपण ते फ्राय करूया. आपण थोडंसं तेल सोडायचं साईडने. आधीच मी नाही टाकलंय कारण की मग तुटायचे चान्सेस जास्त असतात. कारण की दुसरं त्याच्यात आपण मटेरियल काही नाही, पनीर जास्त आहे त्याच्यामुळे तुटण्याचा शक्यता जास्त असतात. त्याच्यामुळे आपण हळूहळू तेल टाकून फ्राय करूया. ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करूया आपण. आपण थोडं थोडंसं तेल टाकलंय. याप्रमाणे आपल्याला ब्राऊन करायचं आहे. आता माझा ब्राऊन एक साईड झाला आहे, तर आपण दुसरी साईड पण करूया. टिक्का गार्लिक पनीर टिक्का टिक्का टिंग 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 टिक्का. गार्लिक पनीर कटलेट आपले होत आहेत. आपण बाकीचे रेडी करूया. पण ते होऊ द्या. ब्राऊन झाले आपले कटलेट रेडी आहे. जास्त ब्राऊन नाही करायचे आपल्याला. कटलेट पळत होता माझ्याकडनं, आता मी त्याला सरळ केलाय. आपले कटलेट रेडी होत आले. कटलेट पळतात किचन मधनं बाहेर पळतात. तर मंडळी आपले गार्लिक पनीर टिक्का रेडी झालेत. तुम्ही बघितलेत तर रुद्रनेही चाखून बघितलेत. खूप छान झालेत बोलतो. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर परत भेटूया नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए बाय बाय.